तर नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये। साडी कलेक्शन पार्ट 2 चा हा ब्लॉग आहे। तर बघू आपण आता ह्या रेग्युलर डेली यूजच्या साड्या आहेत, मी तुम्हाला दाखवते। फर्स्ट साडी ही आहे, डेली यूजची नाही म्हणजे बाहेर जायला पण वगैरे छान आहे। याचा कपडा मला सांगता नाही येणार या साडीचा, पण नेसल्यानंतर पण ही साडी खूप सुंदर दिसते। ही आहे सेकंड साडी, तुम्ही बघितलेच असेल, मी आत्ताच याच्यावर व्हिडिओ टाकले होते, मिरर व्हिडिओ। ही साडी मला आलेली कोलॅबोरेशन मध्ये, पूर्ण नेट मध्ये साडी आहे, पण हिचा कलर खूप भारी आहे, खूप सुंदर आहे, पूर्ण नेट आहे, पूर्ण नेट, पण घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो। मी याचा फोटो तुम्हाला बाजूला शेअर करेलच। ही साडी पण खूप सुंदर आहे, मला याचा म्हणजे कपडा नाही सांगता येणार। मी साडी नेसली होती, तुम्ही बघितलंच असेल माझ्या इंस्टाग्रामला फोटो। खूप सुंदर ही साडी पण नेसल्यानंतर खूप भारी दिसते। मी फोटो तुम्हाला शेअर करेलच बाजूला। मला याचा कपडा नाही सांगता येणार तुम्हाला, पण नेसल्यानंतर खूप सुंदर लुक येतो या साडीचा। ही साडी आहे ऑर्गेन्झा, ज्या की नवीन आल्या नव्हत्या का, त्या टाइप मधली ऑर्गेन्झा मधली। खूप सुंदर ही साडी पण। ही साडी पण मी वन टाइमच नेसलेली, हे सगळ्या साड्या दाखवलेल्या तुम्हाला ते मी फक्त वन टाइमच नेसलेले, त्यानंतर नेसलेली नाहीये। खूप सुंदर ही साडी पण, घातल्यानंतर खूप भारी लुक येतो याचा। ही पण नेटची साडी आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची साडी आहे। मला करणनी भाऊबीज असती ना, त्यावेळेस त्यांनी मला याला घेतली होती, कशाला, भाऊबीजेला, भाऊबीजेला घेतली होती। खूप सुंदर ही साडी पण, नेसल्यानंतर खूप भारी दिसते। याचे फोटो पण मी तुम्हाला शेअर करते बाजूला। खूप सुंदर येतो याचा लुक पण नेसल्यानंतर। ही साडी तर तुम्हाला माहितीच असेल, ही पण लग्नाच्या आधीची मला कोलॅबोरेशन मध्ये आलेली। खूप सुंदर ही साडी, नेसल्यानंतर खूप भारी लुक येतो, आणि पूर्ण याच्यावर असे टिकलीचं वर्क आहे, ज्या जुन्या काळात बाया घालत होत्या ना, त्या टाइप मध्ये, पण घातल्यानंतर खूप पार्टी वेअर म्हणजे अशी भारी वाटते, पार्टी वेअर टाइप वाटते। खूप सुंदर आहे ही साडी पण। आणि ही साडी आहे एक ब्लॅक कलरची, अशीच मला आवडली होती, आणि याच्यावर मी प्लेन रेड कलरचं ब्लाऊज शिवून घेतलेलं होतं। खूप सुंदर दिसते पण ही ब्लॅक कलरची साडी घातल्यानंतर। मी अजून घातलीच नाही, पण घेतल्यापासून घातलीच नाही ही साडी। पूर्ण ब्लॅक आहे, पूर्ण प्लेन ब्लॅक आहे। ही साडी तर तुम्ही ओळखलीच असेल, जी की मी लग्नामध्ये घातली होती, याला हळद फेडायला घालतात ती साडी, त्यावेळेस घातली होती। खूप सुंदर, ही पण प्लेन आहे, याच्यावर पिंक कलरचं ब्लाऊज आहे, नेसल्यानंतर तो इतका भारी लुक येतो या साडीचा। पूर्ण प्लेन आहे अशीच साडी, पिंक कलरचं ब्लाऊज। आणि ही साडी आहे पार्टी वेअर, म्हणजे पूर्ण म्हणजे रेडीमेड साडी, ही रेडीमेड साडी, ह्या मिऱ्या आहे साडीच्या। खूप सुंदर आहे ही पण साडी नेसल्यानंतर। ऍक्च्युली मला ही कोलॅबोरेशन मध्ये आली ही साडी, घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो याचा पण। याचा कपडा वेगळाच आहे असं मला पण सांगता येणार नाही, पण भारी दिसते नेसल्यानंतर, खूप सुंदर दिसते, भारी लुक येतो। आणि ही साडी खूप सिंपल आहे, पण इतकी सुंदर दिसते नेसल्यानंतर। मी अजून नेसलेलीच नाही ही साडी, आता मी मावशीकडे गेली होती ना, त्यावेळेस मला मावशीने घेतली ही साडी। खूप सुंदर आहे साडी, एकदम प्लेन आहे, आणि कपडा याचा मला सांगता नाही येणार, याचा पण कपडा खूप भारी। ही साडी नेसल्यानंतर खूप भारी लुक येतो। मी नेसल्यावर तुम्हाला नक्कीच फोटो इंस्टाला शेअर करेन ही साडीचा। कलर पण काहीतरी युनिक आहे, हा कलर खूप सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, हा ना। तर हे होतं माझं साडी कलेक्शनचं सेकंड पार्ट। फर्स्ट पार्टला तुम्ही खूप प्रेम दिलं मला, सेकंड पार्टला पण द्या। आतापर्यंत कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। थर्ड पार्ट पण मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येणारच आहे। हा ब्लॉग इथेच एंड करते। थँक्यू।